महान प्रेम आहे. आता काय झालंय? मूवीला चाललीये. किती डेट करणार आहात अर्जुन आणि तू? आणि अयान. आणि डेट नाहीये. अयानला तुमच्यामधून काढून टाक, मग ती डेटच झाली. मी वाजवेन 2 आणि मोजेन 1. तरी सांगितलं होतं मी प्रेमला की तुलाही शाळेत पाठव, किमान व्यवहार ज्ञान तर आलं असतं. अभ्यास करून घे, उद्या मॅथ्सची एक्झाम आहे तुझी. बाळा, यावेळी तू नापास झालास ना, हे प्रेम सुमन तुझं सगळं बाहेर काढेन मी. मॅथ्स नाही, अकाउंटचा पेपर आहे. सेमच तर आहे. जसा अर्जुन तुझा बॉयफ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड आहे. बाय. कधी येणार ही साची? उशीर झालाय, खूप उशीर झालाय. अर्जुन, आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. मला खूप कुठे उशीर झाला. होतीस? सॉरी. व्हॉट्सअप. हॅलो. काय हॅलो? जत्रेला आलायस? चल ठीक आहे. एक शेवटचा चान्स देतोय हा. माझ्यासारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही. निर्लज्ज, बोलायला लाज वाटते का? मुलांनो, आव. आपण मूवी बघायला जाऊया. गोल्ड क्लास आपली वाट बघतोय. गोल्ड क्लास? अर्जुन, तू चोरून आणलीस ना? हाच प्रॉब्लेम आहे तुमचा छोट्या लोकांचा. अगं, विश्वास नावाची गोष्ट नाहीये का? अगं, जेव्हा चांगलं काम करतात ना, तेव्हा बॉस लोक बक्षीस देतात. तुला काय कळणार मालकानीकडे काम करणारी चमची. ए, चल. गोल्ड क्लास, गोल्ड क्लास, गोल्ड क्लास, गोल्ड क्लास, गोल्ड क्लास, गोल्ड क्लास. फॉर यू, फॉर यू, फॉर यू, फॉर यू. फयू फयू फयू. मऊ आणि आरामदायी. सो सॉफ्ट. गोल्ड क्लास, गोल्ड क्लास. घे, खा. भराव. दादा, हं? अरे तू ही जाहिरात पाहिलीस का? कुठे? ती बघ समोर. माया? माया, तुझी बॉस? कसली हॉट आहे रे ही दादा. अरे गप्पा बस. आव. काय झालंय? थोडं घाबर. माया आलीये. हिच्या बाबतीत जेव्हा पण मी विचार करतो ना, ही त्याच्या उलट विचार करते. तिने जर आपल्याला बघितलं ना, तर वाट लागेल माझी. एक काम करूया, सगळी फिल्म अशीच बघूया. ओके प्लीज. आपल्या दोघांसोबत हा माणूस असणं गरजेचं आहे का? मॉम, तुम्ही त्यांना ओळखता ना? ते आपल्या सिक्युरिटीसाठीच आहेत. ये. तुला काही हवंय नो का? बेबी. चहा, कॉफी? इट्स ओके. नक्की? हो, नाही खरंच नको. ये. अहो मॅडम, तिकडे नाही, इथे बसा. तुमची जागा इथे आहे. आमच्या गोल्ड क्लासच्या तिकीट्स आहेत. अहो मॅडम, गोल्ड क्लासचं तर फक्त पॅकेट आहे, पण आतला माल हा बघा. इथे बसा. मला 2 गोल्ड क्लासच्या तिकीट्स आणून दे. अहो मॅडम, हाऊसफुल आहे. पण आम्ही तिथे नाही मला बसणार. जाऊ दे ना, आपण इथेच बसूया. नो मॉम. हे बघा मॅडम, लवकर इथे बसून घ्या, आता शो सुरू होणार आहे. चल ना नाही. बेबी, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. पुढे असो किंवा मागे नाही फरक पडत. विश्वास नाही माझ्यावर, बक्षीस देतात म्हणे छोटी लोक. हा, इडियट. तुला लाज नाही वाटत का अर्जुन? जर मायाला हे सगळं कळलं ना. वाट लागेल माझी, वाट. तुला ते वाईट स्वप्न आठवतंय ना? ते खरं होतंय ग. दादा, ही इम्पॉसिबल आहे दादा. ही तर साक्षात हॉटनेसची देवी आहे. गोरा आहे तिचा क्यूट फेस आणि लांब सडक आहे तिचे ए केस. मूर्खा, गप्पा बस. चला निघूया इथून, चला. अजिबात नाही. इथून बाहेर पडणं कठीण आहे खूप. का? कारण आपण जर इथून बाहेर पडलो तर तिच्या समोरून जावं लागेल ना. आता जोवर ही फिल्म संपत नाही, तुझी बकवास बंद करावी लागेल. पॉवर.
काय चाललंय तुझं? अरे वेडा झालायस का? वाट लावायची घे पॉपकॉर्न खा. दादा चल ना, माझी स्वप्न सुंदरी चालली आहे. चल चल गेली ती. दादा हे तिकीट जपून ठेव, मायाच्या आठवणी. मायाची आठवण नाही, मायाची माया. चला चला. प्रताप, काय झालंय रे? ऑफिस तर आपलंच वाटतंय. एवढी चेकिंग का सुरू आहे? कोणी प्राईम मिनिस्टर येणार आहे का? अरे जेव्हापासून तू इथे आलायस ना, काही ना काही होतच असतं. पुढे बघ चाल. मी काय म्हणतो, हे काय चाललंय? हा सगळा तुझा पराक्रम आहे का काय? काय? अरे चोरीचा. माय मॅडमच्या ऑफिस मध्ये चोरी झाली, तू केलीस का काय? चोरी? मी? अरे तळ्या तुझ्याशी नाही बोलत, तू समोर बघ आणि पुढे लक्ष दे. तू काही केलं नाहीस ना? एवढी वाईट वेळ नाही आली माझ्यावर. वाईट वेळ तर त्याचा येणार आहे ज्याने ही चोरी केली. माय मॅडम म्हणाला सगळ्यांची कडक तपासणी करा, वरून खालपर्यंत. चल निघ इथून. शर्ट काढा. चल चावट कुठला? सगळ्यांसमोर असं करायला सांगत नाही का? ओके. ए सोडा त्याला. चोर कोण आहे ते कळलंय मला. पुढच्या 5 मिनिटात कॉन्फरन्स रूम मध्ये. या अर्जुन बोलतोय. गेस कर की मुंबईला कोण येत आहे? कोण येत आहे? डिम्पल. डिम्पल. ती पिंपलवाली डिम्पल, शाळेतली. सिंपल वाली डिम्पल, जिला चिडवून शाळेत तू हैराण करून ठेवलं होतंस. कधी कधी मी अशी कामही करतो. पण मला हे सांग, तिचं मुंबईला काय काम आहे? तिला तर महाराष्ट्र बाहेर पाठवलं होतं ना? तिचं लग्न ठरलंय तर ती शॉपिंग करायला येते. सांगितलं होतं ना, लुजर आहे ती. तिला मुलं अशी रस्त्यावर पडलेली नाही सापडणार. खरं तर तिला कुठला मुलगा पसंतच करणार नाही. ओ शट अप. ती तिच्या लग्नाची शॉपिंग करायला येते, म्हणून मी तिच्या सोबत जाते शॉपिंगला. अच्छा. तर मग आज माझी ऑफिसला दांडी दांडी दांडी. तू तिच्यासाठी ऑफिसला दांडी मारलीस? या बात आहे. माझ्यासाठी तर तू कधी दांडी मारली नाहीस ऑफिसला. ऐक, ती माझी मैत्रीण आहे आणि ती माझ्यासाठी खूप महत्वाची. हा हा, खूप चांगली मैत्रीण आहे. आठवतं ना शाळेत तुझ्या आणि माझ्यामध्ये किती भांडणं लावून द्यायची? मला अजिबात आवडत नाही ते. तू तिच्यापासून लांब राहा. अर्जुन, तू कधी मोठा होणार रे आणि कधी तुला अक्कल येणार आहे? जेव्हा तू पिंपल पासून लांब राहशील. ते सोड, तुला एक ब्रेकिंग न्यूज देऊ. मायाच्या ऑफिस मध्ये चोरी झाली आहे. बॉस मानलं पाहिजे त्या चोराला. वाघिणीच्या तोंडात हात घालून चोरी केली आहे. एनिवेज, ती गुरगुरणारी वाघीण माझी वाट बघत असेल. मी जातो. आणि हा, त्या पिंपल पासून ना लांब राहा. ओके, बाय. फॅशन इन द सिटी मध्ये पहिल्यांदा चोरी झालीये.
म्हणून मी सर्वांना पहिली आणि शेवटची संधी देते. ज्याने कोणी चोरी केली आहे त्याने स्वतःहून समोर यावं. तू केली आहेस का चोरी? घबराय. ठीक आहे, तुम्ही लपवल्याने सत्य नाही लपणार आहे. प्रिया, येस मॅम. काय तिकीट तर आहेत. तसे रिया म्हणाली की माया फिल्म नाही बघत. मी असं कुठे म्हणाले? चल खोटारडी. रिया म्हणाली तुम्ही फिल्म बघत नाही. पण मी काल गेले होते. काल रात्री माया फिल्म बघायला गेली होती. यासाठी आय एम सॉरी. रामचंद्र, बोला मॅडम. पोलिसांना बोलव. पोलीस? सगळ्यांना कळायला हवं की मायाच्या ऑफिसमध्ये चोरीची काय शिक्षा दिली जाते. एवढी मोठी शिक्षा का देतेस माया? माया, तिकिटासाठी पोलीस हे जास्त नाही होते का? फिल्मच्या तिकीट्स तर होत्या त्या. चोरी चोरी असते. अगं पण माया, मी चोरी कुठे केली आहे? मी फक्त तिकीट्स रिप्लेस केले. गोल्ड क्लासच्या जागी जनता क्लास. आता मला कुठे माहित होतं की तू फिल्म बघायला जाशील आणि तुझ्या वाट्याची थोडी मजा मी केली तर त्यात काय बिघडलं? म्हणजे तसं तू आजपर्यंत सिनेमा हॉल पाहिला सुद्धा नशील, पण माहित नाही कसा काय तुझा अचानक मूड झाला फिल्म बघायचा. यात माझी काय चूक आहे तूच सांग ना. आणि तसंही मी चोरी करायची म्हणून चोरी केली नव्हती. चोरी करणाऱ्याचा हेतू बघितला जातो. जसं की तुझा गोपाळ कृष्ण, तोही चोरी करत होता, पण त्याला कोणी चोर म्हणतं नाही ना. तू लॉ सोडायला नको होतस. बाजू चांगली मांडतोस तू. जेव्हा पोलीस येतील तेव्हा त्यांना चोरी आणि तुझा हेतू यातला फरक समजावून सांग. माया 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 ऐक 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 आय एम सॉरी. मला माहिती आहे तुला त्या जनता क्लासमध्ये वाईट सीटवर बसून फिल्म बघावी लागली. आय एम सॉरी, पण त्यासाठी पोलीस. ऐक ना, मला माहिती आहे तुला माझा राग आलाय, बरोबर? मग मला शिक्षा दे ना. मला खरंच शिक्षा दे. मला दे शिक्षा. कुठलीही शिक्षा चालेल. एका पायावर उभं कर, 1 दिवसाचा पगार कट, नाहीतर ऑफिसमधून बाहेर काढून टाक. जे सांगशील ते मी करेन. तुला माहिती आहे लहानपणी ना माझे बाबा मला बाथरूम मध्ये बंद करून ठेवायचे. बऱ्याचशा शिक्षा देण्यासारख्या. त्यातली कुठली तू देऊ शकतेस ना मला. काही चालेल, पण पोलीस. ठीक आहे, नो पोलीस. थँक्यू. आय मीन थँक्यू. सांग मला काय करायचंय. जे सांगशील ते मी आत्ताच्या आत्ता करेन. बोल. प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. तुला 6 तास बाथरूम मध्ये बंद राहावं लागेल. छान आहे. आणि लोक म्हणतात ही बाई विचार न करताच बोलते. खरं खरं सांग, काय करू मी? खरंच बाथरूम मध्ये बंद करणार? बाथरूम नाहीतर मग लॉकअप. आता तुला ठरवायचं. डिम्पल ऐक, तू जोवर इथे आहेस ना माझ्यासोबत राहायचंस. आणि हा आहे तुझा बेड. अगं नीट भेट तरी. कशी आहेस? एकदम मजेत. अगं अगं हा बावळट अजूनही तुझा मित्र आहे? बावळट नाहीये. अर्जुनने ना फॅशन इन द सिटी जॉईन केलंय. तिथे तो फोटोग्राफर आहे आणि तो खूप मेहनत करतो. हा, आणि टॅलेंट तर नसा नसात भिनलंय. खरंच की काय? त्याच्याविषयी बोलताना तुझा चेहरा खूपच खुलतोय. काय ग, त्या अर्जुन आणि तुझ्यामध्ये काही
सुरू तर नाहीये ना? सिरियस? तू ना नेहमी असं काहीतरी वायफळ बोलत असतेस. असं काही नाहीये. मी आणि अर्जुन फक्त चांगले फ्रेंड्स होत. अरे देवा, नेहमी आपला तोच डायलॉग. अशी मैत्री ना देवा सगळ्यांना मिळो. मित्राचं नाव घेताच तुझा चेहरा गुलकंद झालाय. बरं मला सांग, आय लव्ह यू वगैरे बोललीस का? तू विचारलंस का त्यानी? नाही. मग दोघे कोणाची वाट बघताय? आम्ही योग्य वेळेची वाट बघतोय. माया 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 ऐक ना, 6 तास कोण बंद करून ठेवतो? मी लहान आहे का बाथरूम मध्ये बंद ठेवायला? बाथरूम की लॉकअप? ओके माया ठीक आहे, पण 6 तास थोडे जास्त नाही होत का? जर पोलिसांना कळलं की तो एका लहान मुलाला बाथरूम मध्ये बंद केलंस तर तुला लॉकअप तू मध्ये लहान मुलगा नाहीये. ओके फाईन, 1 तास, चल 2 तास, 2.5 तास, 6 तास. 6. न 1 मिनिट कमी न 1 मिनिट जास्त. रामचंद्र, बोला मॅडम. मोबाईल घ्या त्याचा. आणि या ऑफिसमध्ये कोणीही अर्जुनला मदत करायचा प्रयत्न केला तर आज त्याचा शेवटचा दिवस असेल. काय? आणि या इंडस्ट्रीतलाही त्याचा शेवटचा जॉब. बर दादा, चला तुमचा फोन. 100 रुपये घे. फोन. 200, फोन. 300, फोन. चल. विजा कडकडतील, गार वारा सुटेल आणि हलकसं रोमॅन्टिक म्युझिक असेल. असं ना काही नसतं. साची, ही नौटंकी तुझ्या आईबाबांमध्ये कमी होती का की तूही त्यांना सामील झालीस? हे बघ, योग्य वेळ योग्य जागा असं काही नसतं. ज्यावेळी कामं मार्गी लागतात तीच वेळ अगदी योग्य असते. तो जरा वेंधळा आहे ना, मग तू शाणी हो ना. नाहीतर तुझा हा अर्जुन दुसरीचा हात धरून पळून जाईल. ट्राय करून तर बघू दे. बाथरूम मध्ये बंद करून ठेवेन. रामचंद्र, तुझ्या तर उघड. तोवर मी माझा अवतार ठीक करतो आणि मायाच्या पूर्ण बाथरूमची वाट लावून ठेवतो. कुठून सुरुवात करू? आता खूप झालं. आता मी दरवाजा तोडतोय. माझ्या आतला दया जागा होणार आहे. मी दरवाजा तोडणार आहे. ओके, मी शेवटचं सांगतोय. मी दरवाजा तोडतोय. 1, 2. रामचंद्र, दरवाजा उघडणार. रामचंद्र, सॉरी मॅडम. अरे कोणीतरी दरवाजा उघडा. माया, दरवाजा उघड. माया, दरवाजा उघड. दरवाजा उघड. दरवाजा उघड. दरवाजा उघड. दरवाजा उघड. पळ माया, पळ. पळ. पळ माया, पळ. पळ. पळ माया, पळ. पळ. पळ माया, पळ. पळ माया. पळ माया. पळ माया. अरे उघडा. उघडा बाबा, मला सगळं लक्षात आलं. माया, उघडा. गोष्टी जेवढ्या लवकर लक्षात येतात तेवढा जास्त त्यांचा फायदा होतो. फायद्याचं तर माहित नाही मॅम, पण हे नक्की आहे बाथरूम मध्ये बंद राहून अर्जुनला चांगलाच धडा मिळाला असणार. हॅलो नाही म्हणणार तुझ्या पप्पांना.